नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सांगली हादरली, भर दिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून। जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास घरकुल परिसरात सौरभ बापू कांबळे वय 24 याचा भर दिवसा चौघांनी थरारक पाठलाग करून एडक्याने गळ्यावर वार करून निर्घृण खून केला। दुपारी 4च्या सुमारास हा प्रकार घडला। पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। संशयित हल्लेखोरांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि 3 अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे। रात्री उशिरापर्यंत सांगली शहर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक संशयितांच्या मागावर होतं। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौरभ कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कांबळे याचा भाऊ आहे। तो सध्या एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कामाला जात होता। त्याला घोडागाडी पळवण्याचा नाद लागला होता। वाल्मिकी आवास घरकुलात तो राहत होता। त्याच्यावर मारामारीसह 2 गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। सौरभ आणि संशयित हल्लेखोर यांच्यात 8 दिवसापूर्वी वादावादी झाली होती। हा राग धुमसत होता। शनिवारी दुपारी सौरभ वाल्मिकी घरकुल परिसरात आला होता, तेव्हा संशयित 4 जण परिसरातच होते। त्यांच्यात वादावादी झाल्यानंतर चौघांनी सौरभवर हल्ला चढवला, त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी पळाला। परिसरातील इमारत क्रमांक 7च्या खाली रिकाम्या जागी तो सापडला। त्याच्या गळ्यावर एडक्यासारख्या धारधार शस्त्राने वार करण्यात आला, तसेच दगडाने मारहाण करण्यात आली। एडक्याच्या गळ्यावर खोलवर वार झाल्यानं रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यानंतर 4 जण तिथून पसार झाले। खुनानंतर वाल्मिकी घरकुल परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी केली होती। खुनाची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपअधीक्षक विमला एम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली। प्राथमिक तपासात रेकॉर्डवरील गुन्हेगारासह 3 अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याची माहिती मिळाली। त्यांच्या शोधासाठी सांगली शहर पोलीस व गुन्हे अन्वेषणचं पथक रवाना झालं। रात्री उशिरापर्यंत संशयितांना पकडण्यासाठी दोन्ही पथकामार्फत प्रयत्न सुरू होते। ब्युरो रिपोर्ट, भांडाफोड न्यूज, सांगली, महाराष्ट्र।